नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण ब्रिटिशांचा भारतावरील प्रभाव या संदर्भात चर्चा करत होतो. या संदर्भात चर्चा करत असताना ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम व प्रभाव यामध्ये प्रगत विचारांचा प्रसार हा एक प्रभाव आपण पाहिलेला होता. त्याचबरोबर ब्रिटिशांचा भारतावर पडलेला जो प्रभाव आहे किंवा झालेले जे परिणाम आहेत त्यामध्ये सामाजिक परिणाम, आर्थिक क्षेत्रातील परिणाम, शासन पद्धतीतल्या सुधारणा, राज्यकारभार व कायद्यात सुधारणा, शांतता व सुव्यवस्था, दळणवळण व्यवस्थेत सुधारणा, मध्यमवर्गाची निर्मिती, राष्ट्रवादाची निर्मिती, धर्मातीत राज्याचा उदय याही घटकांचा समावेश होतो. त्यापैकी आपण सामाजिक परिणाम पाहूया. ब्रिटिशांच्या आगमनामुळे भारतीय समाज ढवळून निघाला. वाईट रूढी, प्रथा, परंपरा, विषमता या सर्वांची जाणीव ब्रिटिश शिक्षणामुळे तरुणांना होऊ लागली. तरुण आता नव्याने स्वातंत्र्य, समता, हक्क या संकल्पनेचा विचार करू लागले आणि सर्व धर्म समान आहेत ही भावना रुजू लागली. धर्मातील कर्मकांडे व अनिष्ट प्रथा यांच्या तावडीतून भारतीय समाज ब्रिटिशांच्या प्रभावामुळे बाहेर पडू लागला. धर्माचे योग्य आणि उपकारक स्वरूप टिकून राहावे, पण त्यातील वाईट भाग नष्ट व्हावा हा मूळ विचार सुरू झाला. सतीची चाल, बालविवाह, अस्पृश्यता यातील वाईट भाग लोकांच्या लक्षात येऊ लागला. कर्मकांडातील निरर्थकता ही लोकांना पटू लागली. अर्थातच सामाजिक सुधारणा एकाच वेळी सर्वांना मान्य होतात असे नाही. सामाजिक सुधारणेचा विचार त्यावेळी सर्वांना पटला असेही नाही. हजारो वर्षाच्या रूढी परंपरांचा प्रभाव हे त्याचे कारण असू शकते. सामाजिक क्षेत्रात पाश्चात्य देशात झालेले बदल येथील समाजात सुद्धा झाले पाहिजेत असे लोकांना वाटू लागले. ब्रिटिशांच्या आगमनामुळे फार मोठ्या सामाजिक बदलास येथे सुरुवात झाली. त्यानंतरचा जो परिणाम आहे तो म्हणजे आर्थिक क्षेत्रातील परिणाम. ब्रिटिशांनी प्रगत तंत्रज्ञानाने येथील जुनाट मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था मोडीत काढली. आर्थिक जीवनात त्यामुळे फार मोठे बदल भारतीय समाजाने त्यावेळी पाहिले. ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारताची आर्थिक व्यवस्था बदलून गेली. वास्तविक पाहता इंग्लंडमधील कारखाने चालू ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी येथील कच्चा माल नेण्यास सुरुवात केली, पण त्यातून भारतात हळूहळू उद्योगधंदे वाढू लागले. कारखाने, गिरण्या यांच्या उदयामुळे खेडी ओस पडू लागली, तर शहरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे शोषक व शोषित अशा दोन वर्गांची निर्मिती होऊ लागली. ब्रिटिशांच्या नव्या अर्थनीतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला हादरे बसून एक नवी भांडवलशाही अर्थव्यवस्था येथे निर्माण होऊ लागली. जमीन मालकीच्या नव्या कायद्यांमुळे एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन होऊ लागले. त्यातूनच कुटीर उद्योग व घरगुती उद्योगधंदे मागे पडून उद्योगधंद्यात तीव्र स्पर्धा सुरू झाली. भारतातील कच्च्या मालाची निर्यात, दळणवळणाच्या साधनांचा इंग्रजांच्या व्यापारासाठी झालेला उपयोग, पारंपरिक उद्योगधंद्यांचा नाश यातून भारतीय व्यवसाय नष्ट होऊ लागले. अर्थव्यवस्थेत एक नवे वेगळे वळण निर्माण झाले. परदेशातील मालाचे आकर्षण वाढल्यामुळे देशी उद्योगधंदे मागे पडले. खेड्यात बेकारी वाढली. अल्पसंख्याक शोषित व मुठभर शोषक अशी एक नवी रचना या देशात निर्माण झाली. अशा पद्धतीने सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात बदल झालेले आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतरचा परिणाम आहे तो म्हणजे शासन संस्थेत किंवा शासन पद्धतीत झालेल्या सुधारणा. ब्रिटिशांनी येथील शासन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले.
प्रांतिक लोकसेवा तसेच भारतीय लोकसेवेची स्थापना त्यांनी केली. त्यामुळे नव्या नोकऱ्यांच्या संध्या लोकांना प्राप्त झाल्या. लोकांना परस्पराशी संबंध त्यामुळे येऊ लागला. त्यातून लोकप्रतिनिधित्व व त्यासंबंधीचे नवे कायदे अस्तित्वात आले. कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळास जबाबदार असावे, तसेच लोकांच्या समस्यांची जाण कायदे मंडळाने घ्यावी, यासारख्या सुधारणा पुढे झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सरकारी नोकरी, रजा, सेवा शर्ती या सर्व बाबी भारतीयांना अपरिचित होत्या. त्या भारतात आल्या व सुधारणाचे नवे वारे वाहू लागले. त्यानंतरचा पुढचा जो परिणाम आहे तो म्हणजे राज्यकारभार व कायद्यात झालेल्या सुधारणा. ब्रिटिशांनी या देशात 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे भारतावरील परकीय आक्रमणाची भीती त्यांनी नष्ट केली. 2 भारतात अंतर्गत सुरक्षितता व सुव्यवस्था त्यांनी निर्माण केली. अर्थात संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता असे नाही. मात्र जो भाग राजांच्या नियंत्रणाखाली होता त्या राजांनी ब्रिटिशांचे सार्वभौमत्व निर्विवादपणे मान्य केले होते. त्या दृष्टीने संपूर्ण भारत हा त्यांच्या अंमलाखाली इतिहासात प्रथमच आला असे म्हणता येईल. प्रशासनात अनेक नव्या सुधारणा केल्या आणि संपूर्ण भारत एकछत्री सत्तेखाली आणला. त्याचबरोबर महत्त्वाचे असे की त्यांनी संपूर्ण देशात एकछत्री प्रशासन, एकसूत्री कारभार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. केंद्रापासून स्थानिक पातळीपर्यंत अधिकार पदपरंपरेच्या तत्त्वाचा अवलंब केला. या कारभार व्यवस्थेत प्रांत व जिल्हे हे दुय्यम प्रशासनाचे घटक मानले गेले. ही पद्धती सर्व देशभर चालू असल्यामुळे त्यातून एकसंघ कार्यक्षम सत्तेची उभारणी झाली. सुदृढ प्रशासन हा त्याचा आधार होता. जिल्हा अधिकाऱ्यांना बरेच अधिकार देण्यात आले. अशा रीतीने ब्रिटिशांनी भारतात आधुनिक लोकशाहीचा पाया गाठला. पुढचा जो परिणाम आहे तो म्हणजे शांतता आणि सुव्यवस्थेची निर्मिती. भारताच्या इतिहासात यापूर्वी इतक्या सातत्याने कधीच शांतता नांदली नव्हती. ब्रिटिश आले व भारतात त्यांनी शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. हा ब्रिटिशांच्या भारतावरील एक झालेला महत्त्वपूर्ण परिणाम होता. यापूर्वी भारतावर झालेल्या सतत आक्रमणामुळे चोरी असेल, दरोडेखोर असेल किंवा लुटालूट यांनी समाज जीवन भयव बनले होते. या सर्व पार्श्वभूमीवर ब्रिटिशांचे आगमन एक मोठे ईश्वरी वरदान मानले जाऊ लागले. ब्रिटिशांनी शांतता व सुरक्षितता निर्माण केलीच, पण त्याचबरोबर कायद्याचे अधिराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. समाजावर या गोष्टींचा अतिशय अनुकूल असा परिणाम झाला. ब्रिटिश सत्तेचा भारतावर झालेला आणखी एक परिणाम म्हणजे दळण व्यवस्थेत झालेली सुधारणा. ब्रिटिशांनी या देशात अनेक सुधारणांचे जाळे निर्माण केले. भारतीय समाजात आवश्यक असलेल्या अत्यंत उपयुक्त अशा सुधारणा ब्रिटिशांनी या देशात केल्या. त्या इतक्या नव्या होत्या की भारतीय समाज त्यामुळे फारच प्रभावित झाला. देशात पहिली आगगाडी इंग्रजांनी 1853 सुरू केली. आश्चर्य व कौतुक या संमिश्र भावनेतून लोकांनी या सुधारणेचे स्वागत केले. रेल्वे ब्रिटिशांनी स्वतःच्या व्यापारी स्वार्थासाठी सुरू केली असली तरी भारतीयांच्या प्रगतीचा तो शुभारंभ होता. यामुळे लोकांचे स्थलांतर सहज होऊ लागले. विचारांचे आदानप्रदान सुरू झाले. पोस्ट, रेल्वे, तार यामुळे नागरिकांच्या गरजा तर भागल्याच, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी विचार देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले. अशा पद्धतीने दळणवळण व्यवस्थेमध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या आगमनामुळे सुधारणा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरचा जो परिणाम आहे तो म्हणजे मध्यम वर्गाची निर्मिती. ब्रिटिशांना राज्यकारभार चालवण्यासाठी इंग्रजी जाणणारी एक पिढी निर्माण करणे आवश्यक होते.
आणि त्याला अनुसरून शिक्षणतज्ज्ञ मेकॉलेच्या विचारानुसार हिंदुस्थानात इंग्रजी शिक्षण प्रसाराची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि त्यामुळे शिक्षण संस्थांमधून इंग्रजीचा वापर सुरू झाला. त्यातूनच लोकांनी इंग्रजी साहित्य वाचण्यास सुरुवात केली. परिणामतः इंग्रजी शिक्षण घेतलेला एक नवा उच्च सुशिक्षित वर्ग या देशामध्ये निर्माण झाला. मुख्य म्हणजे या वर्गाने इंग्रजी शिक्षणाचा हट्ट धरला. राजाराम मोहन राय यासारख्या समाजसुधारकांनी या क्षेत्रात फार मोठी मौलिक कामगिरी बजावली. या नव्या वर्गाला ब्रिटिशांबद्दल आस्था होती, इंग्रजीबद्दल प्रेम होते, उदारमतवाद ही त्यांची विचारसरणी होती. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या काहींना नोकऱ्या मिळाल्या, तर काही लोक व्यवसायाकडे वळाले, तर काही व्यापाराकडे वळले, तर काहींनी समाजसेवा हे व्रत स्वीकारले, बरेच राजकारणात गेले, तर काही ICCकडे वळले. ब्रिटिशांच्या आगमनाचा हा विविध प्रकारचा परिणाम या देशातील मध्यम वर्गावरती झालेला दिसून येतो. हा परिणाम अति महत्त्वाचा होता, कारण याच वर्गाला हाती धरून संपूर्ण देशावरती ब्रिटिशांनी राज्य केलेले होते. हा वर्ग हाताशी होता, म्हणूनच लोकशाही, स्वातंत्र्य, उदारमतवाद, न्याय इत्यादी कल्पनांना गती मिळाली. या वर्गाने ब्रिटिशांना वाईट चालीरीती, कुप्रथा कायद्याने बंद करण्यास भाग पाडले. मुख्य म्हणजे मध्यम वर्गातून जे राजकीय नेते निर्माण झाले, याच वर्गाने ब्रिटिशाला हादरे देण्यास सुरुवात केली. या वर्गाने स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद हा वैचारिक वारसा ब्रिटिशांपासून घेतला व ब्रिटिश सत्तेला नमवून लोकशाहीची पायाभरणी या देशात केलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा जो परिणाम आहे तो म्हणजे राष्ट्रवादाची निर्मिती. भारतीयांवर ब्रिटिशांनी केलेला सर्वात मोठा परिणाम जर कोणता असेल तर तो म्हणजे या देशामध्ये राष्ट्रवादाची निर्मिती होय असं म्हणता येईल. ब्रिटिश येथे येण्यापूर्वी लोकांच्या मनात राष्ट्राबद्दल प्रेम नव्हते असे मात्र नाही, परंतु या भावनेचे तसे प्रकटीकरण कधीच झालेले दिसत नाही. भारत एकसंघ एकजीव म्हणून कधीच उभा राहिलेला नव्हता. मात्र ब्रिटिश आले आणि राष्ट्रप्रेम, राष्ट्रीयता याची जाणीव भारतीय लोकांच्या मनात निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुढे स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेत्यांनी ही भावना तेवत ठेवली. त्यातूनच ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य लढा सुरू होऊन ब्रिटिशांना येथून काढता पाय घ्यावा लागला. याबरोबरच आणखी एक परिणाम ब्रिटिशांचा भारतावर झाला, तो म्हणजे धर्मातीत राज्याचा उदय या देशामुळे पुढे झालेला आपल्याला दिसून येतो. भारतीय समाजात पूर्वीपासूनच धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व होते. जन्मापासून मृत्यूपर्यंत धार्मिक आचार विचारांना व्यक्तिजीवनामध्ये महत्त्व दिले गेले होते. अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, खुळ्या कल्पना यांचा पगडा इतका मोठा होता की इतर प्रगत देशांच्या तुलनेने भारत कितीतरी मागे राहिलेला होता. ब्रिटिशांच्या आगमनाने धर्माच्या या पारंपरिक स्वरूपाला जबरदस्त तडाखा दिला आणि
एक धर्मातीत राज्य कल्पनेचा या काळात उदय झाला. यांच्या आगमनामुळे हे घडले यात शंका नाही. दळणवळणाची साधने वाढल्यामुळे व्यक्ती दूरपर्यंत प्रवास करू लागली. दूरच्या देशांना पर्यटनासाठी जाऊ लागली. त्याचा परिणाम म्हणून केवळ धर्माचा विचार न करता समाज असेल, जनतेची प्रगती, धर्मातीत राज्य यांचा विचार प्रामुख्याने होऊ लागला. एकंदरीतच ब्रिटिशांच्या प्रभावामुळे रूढी व धर्मविधी यांचे प्राबल्य कमी होण्यास सुरुवात झाली. प्रत्येक प्रश्नाचा बुद्धिनिष्ठपणे विचार करण्याचा प्रयत्न होऊ लागला. प्रत्येक बाबीची चिकित्सा करण्याचा, विश्लेषण करण्याचा आता नव्याने प्रयत्न होऊ लागला. ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज अशा प्रगतशील संस्था या काळात स्थापन झाल्या व नवा विचार, नवा दृष्टिकोन लोकांना देण्यास सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा रीतीने ब्रिटिश सत्तेचा हातभार लागलेला आहे असे म्हणता येईल. भारताच्या आधुनिक इतिहासाकडे वळून पाहताना असे दिसून येते की गेल्या अनेक शतकात विविध घटकांचा व घटनांचा भारतीय जीवनावरती मोठा प्रभाव पडलेला आहे. भारतीय समाजाने त्यातून अनेक नवा आकार धारण केलेला आहे. तरी पण ब्रिटिशांनी भारतीय समाज जीवनावर जो सखोल परिणामकारक ठसा उमटवला तो अद्वितीय स्वरूपाचा होता. त्यातूनच भारताचा राजकीय विचार प्रामुख्याने आकार धारण करीत राहिला असं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं ब्रिटिश सत्तेचा भारतीय समाजावर, भारतावर झालेला परिणाम आहे असे आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. धन्यवाद.